उंब्रज तालुका कराड येथील शुभम चित्रमंदिरमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचा प्रीमियर शो आज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. उंब्रज येथील शुभम चित्रपट सिनेमागृहात मराठी चित्रपट मामाच्या गोव्याला जाऊया यांच्या विशेष शोचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला चित्रपटातील प्रमुख कलाकार संतोष जुवेकर, कुशल बद्रिके तसेच चित्रपटाच्या इतर कलाकारांनी उपस्थित राहून प्रेक्षकांशी थेट संवाद साधला होता. कलाकारांच्या आगमनाने चित्रपटगृह परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांच्या स्वागताने झाली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात कलाकारांचे स्वागत केले. चित्रपटाच्या निर्मितीमागील अनुभव, चित्रीकरणातील आठवणी आणि मराठी चित्रपटसृष्टीबाबत कलाकारांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रेक्षकांनी विविध प्रश्न विचारत कलाकारांनी संवाद साधला. विशेष शो दरम्यान कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये बसून चित्रपटाचा आनंद घेतला. यामुळे उपस्थित चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला. कार्यक्रमानंतर अनेकांनी कलाकारांबरोबर सेल्फी तसेच छायाचित्रे काढण्याची संधी गमावली नाही. मामाच्या गोव्याला जाऊया हा विनोदी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा उत्तम संगम असलेला चित्रपट असल्याने प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा चित्रगृहात हा विशेष कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. यावेळी शुभम सिनेमा व्यवस्थापनाने उपस्थित सर्व कलाकारांचे आभार मानत उंब्रजसारख्या शहरात अशा प्रकारचे कार्यक्रम होत असल्याने आपण जेव्हा लहान होतो की नाही तेव्हा आपल्याला सहल करायची असेल, सुट्टीमध्ये बाहेर जायचं असेल तर आपण कुठे जायचो तर मामाच्या गावाला जायचो. पण जसं जसं आपण मोठे होतो, आपला मित्रपरिवार वाढायला लागतो, तसं मग मजा करण्यासाठी, सहल करण्यासाठी पहिलं जे डेस्टिनेशन असतं की नाही ते असतं की यार आपण गोव्याला गेलो पाहिजे, गोव्याला जाऊन मित्रांबरोबर मजा करूया. म्हणून ही मित्रांची पिकनिक आहे, मित्रांची सहल आहे आणि ते निघालेत फॅमिलीपासून दूर पिकनिक करायला मामाच्या गोव्याला जाऊया म्हणून. काय एकूण चित्रपट खूप धमाल आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे, सहलीचा विषय आहे, मजेचा विषय आहे. पहिल्यांदाच उंब्रजमध्ये येताय तुम्ही. जी तुमच्या उपस्थित हा पिक्चरचा प्रीमियर होतो. कसं वाटतंय? उब्रजमध्ये थिएटरला व्हिजिट करण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच येतोय मी. मला फार भारी वाटतंय कारण प्रत्यक्ष थिएटर मालकांबरोबर भेटून सिनेमाचा रिस्पॉन्स काय आहे, कसा वाटतोय सिनेमा हे विचारणं हे फार गरजेचं मला वाटतं. हे असं वाटतंय की आपली मुलगी जिथे हे असं म्हणजे इव्हेंटच्या निमित्ताने या बाजूला येणं झालं होतं, पण सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझं इथे येणं झालं. प्रत्यक्ष थिएटर मालकांना भेटून आपला सिनेमा कसा चाललाय, लोकांना काय कसा वाटतोय, आम्ही ज्या विचाराने हा सिनेमा केला की लोकांना आनंद देईल तसं तसं होतंय का ऍक्च्युली, हे प्रत्यक्ष बघणं हे असं आहे ना की जसं आपण आपल्या मुलीला पाठवतो सासरी आणि तिच्या सासरी जाऊन बघतो की छान नांदते ना आमची मुलगी, असं आहे आमच्यासाठी. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे सिनेमे बघायला आवडतात? साधारण हे सगळं त्यामध्ये असावं म्हणजे बरोबर. मग तुम्ही माझा सिनेमा बघितलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन मिळेल, ह्याच्यात तुम्हाला सस्पेन्स मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्रिलर मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमेडी मिळेल. हे सगळं असणारा हा सिनेमा आहे. याच्यामध्ये मैत्रीचा जिव्हाळा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तम गाणी बघायला मिळतील, अत्यंत स्टाईलाइज शूट केलेलं आहे, त्यामुळे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर का आता थोडेसे थकला असाल तर थोडंसं स्वतःचं मनोरंजन करून घेण्यासाठी म्हणून आमचा सिनेमा नक्की बघा. हा पूर्णपणे मनोरंजनाने भरलेला सिनेमा आहे. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आयुष्यात तुम्ही तुमच्या करिअरसाठी, कामासाठी, संसार चालवण्यासाठी जे काही कष्ट करता, खूप त्रास अडचणी आहेत, थोडंसं त्यातनं वेळ काढून 2 तास स्वतःचं मनोरंजन करा. अगदी खळखळून हसा, स्वतःचं मनोरंजन करा, फ्रेश व्हा, रिफिल करा स्वतःला आणि पुन्हा कामाला लागा. की आजकाल आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामुळे, इतक्या स्ट्रेसमुळे, इतक्या ताणतणावामुळे ना रडणं इतकं सोपं झालेलं आहे आणि हसणं कठीण झालेलं आहे. इव्हन आपण जे रील्स आपण स्क्रोल करत असतो, ती रील बनवण्यामागे ती केवढी मेहनत असते, पण आपण नुसती बोटावरती उडवून लावतो ती, है ना. आणि ती हसणं इतकं कठीण झालेलं आहे. आणि आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही हसा, तुम्ही तणावमुक्त व्हा. आणि हा सिनेमा हा मित्रांसाठी बनवलेला सिनेमा आहे. जे लोक मैत्री जपतात, ज्यांना मित्रांची जाणीव आहे,
त्या जाणीवा ते जपतात, मैत्री जपतात, मैत्रीला जागतात आणि मित्रांसाठी आपलं आयुष्य वेचतात. अशा लोकांसाठी, आणि मला तर माहिती आहे इथे हजर असलेल्या प्रत्येकाला मित्र आहे आणि जगात कोणाला मित्र नसतो, कोणाला मैत्रीण नसतो, सगळ्यांना असतात. तर ही मैत्री जपणारा हा सिनेमा आहे आणि आम्ही मित्रांनी ह्याच उद्देश ठेवून बनवला की आपण एक फुल पॅकेज असलेला सिनेमा करूया की ज्याच्यामध्ये बघताना कसलंही टेन्शन राहणार नाही आणि तो बघताना तुम्हाला हिंदी पिक्चर पण वाटेल, तुम्हाला तो साऊथ सिनेमा पण वाटेल, मराठी सिनेमा सुद्धा वाटेल आणि इंग्लिश सिनेमा सुद्धा वाटेल इतके. आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तिन्ही हिरो असून आम्ही एकही ऍक्शन केलेली नाहीये, पण ह्यातल्या हिरोईन्स ज्या आहेत 3 त्यांनी ऍक्शन केलेली आहे. म्हणजे आम्ही गर्ल्स पॉवर पण दाखवलेली आहे त्याच्यामध्ये, की गर्ल्स पुढे येऊन कसं पुढाकार घेतात आणि ऍक्शन करतात आणि गुंडांना ठोकून काढून पळवतात, हे सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने सुद्धा हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. आता गंमत काय झाली आहे की आपण कोणाला दोष देऊ शकत नाही की प्रेक्षक काय येत नाही थिएटरकडे. आपण जर चांगला सिनेमा दिला तर प्रेक्षक नक्की येणार. कारण मराठी प्रेक्षक हा मुळातला नाटकांचा प्रेक्षक आहे. तो चांगलं साहित्य समजणारा प्रेक्षक आहे, त्याला चांगल्या जाणीव आहे, तो कला समजतो, त्या कलेचं महत्व समजतो. त्यामुळे जर तुम्ही मराठी प्रेक्षकांना जर चांगलं दिलं बघायला, चांगली कथा एक आणली, चांगला सिनेमा दिला तर प्रेक्षक नक्की थिएटरकडे जातील. आतापर्यंत जे सिनेमे हिट झालेले आहेत, जे सगळे यावर्षी तर कितीतरी सिनेमांनी लाईनच लावली आहे. देऊळ बंद म्हणा, आता थांबायचं नाही, परत सुपर डुपर, राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा, यांनी जी लाईन लावलेली आहे, हे पिक्चर चांगलेत म्हणूनच चालले ना. फालतू पिक्चर मराठी प्रेक्षक उभं पण करणार नाही अशा चित्रपटांना. त्यामुळे तुम्ही चांगलं द्या, प्रेक्षक नक्की सिनेमाकडे येणार. तुम्हाला तेच सांगतोय की जे तुम्ही रील्स वरती तासनतास बसताना तेच सिनेमामध्ये आहे, फक्त तुम्हाला स्क्रोल करता येणार नाही, तुम्हाला सलग बघावं लागेल. इतकं मनोरंजन आहे. जसं तुम्ही मोबाईल स्क्रीनकडे गुंग होऊन तुम्ही बघत बसताना तीच गुंगी तुम्हाला हा सिनेमा देणार आहे, हेच मी सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचं आहे की ह्या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते हे आपल्या कराडमधलेच आहेत, ह्या भागातलेच आहेत. घरातल्या मुलाने चांगलं काम केलं की जास्त कौतुक असतं ना, तसं मला असं वाटतं की ह्या भागातनं तसं विजू मानेंचं पण खूप कौतुक होतंय. सो मी आवाहन करेन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाने बनवलेला हा सिनेमा आहे, त्याच्यावरती नक्की प्रेम करा. तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि कळवा कसं वाटतोय तो. थँक्यू. सर